लक्षात आलं. वडील मला एकच सांगायचे की तुला कुठलीही गोष्ट तुला आयती टेबलवर मिळणार नाही. मी स्वतः एवढं कष्ट केलं आहे, मी एवढं दारिद्र्य भोगलेलं आहे. आम्हा तिन्ही मुलांना सांगायचे की तुम्ही एवढं कष्ट करा की आयुष्यामध्ये पुन्हा चव्हाण कुटुंबाला दारिद्र्याने स्पर्श करता कामा नये. आणि अविनाश यांनीही आपल्या वडिलांनाच आपला आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवून स्वतःला घडवलंय. त्याचं कारणही तसंच आहे. वडील प्राध्यापक पांडुरंग चव्हाण हे मूळचे शिक्षकी पेशामधले. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची. तरीही त्यातून त्यांनी शिक्षण घेतलं आणि सर्व कुटुंबाला सुद्धा शिकवलं. सर्व कुटुंबाला सावरलं. एकत्र कुटुंब पद्धती होती. आम्ही सगळे संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. घरातले आजोबा, वडील, चुलते सगळे एकाच घरात राहत होतो. अचानक त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायचं की समोर अन्न बघितल्यानंतर हे मला खायलाच मिळत नव्हतं आणि ते अक्षरशः डोळ्यातून पाणी काढायचे की मला जेवणच मिळत नव्हतं, तुम्हाला हे सगळं मिळतंय, आता तुम्ही ह्याचा उपयोग किंवा कष्ट एवढं करा की नाही तुम्ही उपाशी राहता कामा नये. एवढं कष्ट करा, तुम्हाला नक्की लोक डोक्यावर घेतील. त्यामुळे हा एक फार मोठा मंत्र वडिलांनी दिला. 20 तास काम करतो मी आज वयाच्या 51 शुगर असताना सुद्धा मी कुणाचंही ऐकत नाही. सतत कामात असतो. अविनाश चव्हाण यांचं कुटुंब आणि आमचं कुटुंब यांचे 4 पिढ्यांचे संबंध आहेत. अविनाश चव्हाण यांचे वडील प्रिन्सिपल पांडुरंग उर्फ पोपटराव चव्हाण हे माझे गुरु. एक अतिशय मोठा माणूस, अतिशय सुसंस्कृत, संयमी माणूस, एक अतिशय कष्टाळू आणि प्रतिकूलतेवर मात करून मोठा झालेला माणूस. खरं तर त्या घराण्याचंच हे वैशिष्ट्य आहे. पहिल्यापासून ते घराणं अत्यंत सालस आणि सुसंस्कृत घराणं आहे. मूळची घराण्यातली तशी गरिबी, पण त्या गरिबीवर स्वकर्तृत्वाच्या जोरावर मात करत प्रिन्सिपल पोपटराव चव्हाण हे मोठे झाले. म्हणजे तात्या म्हणले मी सून म्हणून नाही, मी माझी मुलगी म्हणून तिला घरात आहे. आणि खरोखर तिनं म्हणजे तात्यांच्या कुटुंबात मुलगी नसल्यामुळं खरोखर त्यांनी अगदी मुलीचं प्रेम
या सर्व प्रवासामध्ये एक दुःखद घटना घडली. मे 2011 मध्ये त्यांचे वडील त्यांना सोडून गेले. अविनाश यांच्यावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला. डॉक्टर परिमल लवाटे, गॅस्ट्रोएंडोलॉजिस्ट, वर्ल्ड क्लास गॅस्ट्रोएंडोलॉजिस्ट. सध्या ते पुण्यामध्ये जहांगीर हॉस्पिटलमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. तात्यांनींना 2006 ते 2011 डॉक्टर लवाटे सरांनी ट्रीटमेंट दिली. लिव्हरचा प्रॉब्लेम होता तात्यांना. ह्या व्यक्तीमुळे तात्यांना 6 वर्ष आयुष्य जादा मिळालं. साधारण 10-12 वर्षापूर्वी श्री अविनाश चव्हाण यांचे वडील श्री पांडुरंग चव्हाण हे माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी होते. त्यांना लिव्हरचा काही आजार होता आणि तो थोडा जास्त प्रमाणामध्ये होता. पण त्यावेळेस माझी आणि अविनाश चव्हाण यांची पहिल्यांदी भेट झाली. 2-3 गोष्टी त्यांच्याबद्दल मला जाणवल्या, म्हणजे पेशंटबद्दल आणि अविनाश सरांबद्दल. पेशंट मूळ प्राध्यापक होते आणि अतिशय कोऑपरेटिव्ह पेशंट ज्याला म्हणतात तसे ते होते. म्हणजे त्यांना बऱ्याच तक्रारी असायच्या, पण ते असे कधी खूप आवर्जून तक्रारी सांगायच्या नाही. मी साधारण ठीक आहे असं कायम ते म्हणायचे. ट्रीटमेंट सगळी सांगितलेल्या वेळ घ्यायचे. दुसरं, अविनाश चव्हाणांनी त्यांची जी काळजी घेतली ती विशेष लक्ष वेधून घेण्याजोगी मला तरी वाटली. कारण ते कायम त्यांच्याबरोबर सगळं काम सोडून असायचे. समजा 2-3-4 दिवस ॲडमिशन लागली तर त्यांच्याबरोबर ते कायम असायचे. आणि त्यांनी खरोखरी म्हणजे पितृभक्ती म्हणतात तसं त्यांच्याकडे अगदी व्यवस्थित पाहिलं. शेवटच्या काही दिवसांमध्ये आम्हाला माहिती झालं होतं की हे आता काही बरे होणार नाही. पण त्यांना त्या पिरियडमध्ये जेवढं कम्फर्टेबल किंवा जेवढं व्यवस्थित ठेवता येतील तसं ठेवायचा प्रयत्न केला. वडिलांच्या आठवणी एवढ्या प्रचंड होत्या की त्यातनं बाहेर कसं पडायचं शक्यच नव्हतं. प्रत्येक क्षण तात्यांच्या आठवणीशिवाय मी घालवू शकत नव्हतो. आणि तात्या आता आपल्या जीवनात नाही आहेत हे पटण्यासारखंच नव्हतं. एखादं संकट आलं की समजायचं त्या संकटाबरोबर संधी पण आली. कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही. संकट हे संधीचा राखणदार असतं. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे. असंच काहीसं वडिलांनी अविनाशना शिकवलं होतं. आणि म्हणूनच अविनाश सर आजही वडिलांच्या आठवणीत हरवून जातात. अविनाश सरांनी आजवर व्यवसायाची 23 वर्ष पूर्ण केली आहेत. या सर्व प्रवासामध्ये त्यांच्या जीवनात खूप माणसं येऊन गेली. 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी आयकर, विक्रीकर, गुंतवणूक इत्यादी सल्ल्यासाठी त्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यामुळं त्यांना विदेशात आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करायचा बहुमानही मिळाला आहे. त्यामध्ये सन 2001 मध्ये मॉरिशसचे तत्कालीन पंतप्रधान श्री कासिम उत्तिम यांची भेट झाली. $1 मिलियन राऊंड टेबल हा पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांनी जपान इथं भारताचं प्रतिनिधित्व केलं. आजही ते आपल्या देशाबरोबरच बाहेरच्या देशात सुद्धा काम करत असतात. अविनाश सरांना कोणत्याच राजकीय पक्षाची ॲलर्जी नाही. त्यांचं सर्वांच्या बरोबर सूत जुळतं. स्वर्गीय R.R. आबा पाटील, विद्यमान खासदार संजय काका पाटील असतील, विद्यमान आमदार सुमनताई पाटील, स्मिता दिदी यांच्याबरोबर अविनाश सरांचे अतिशय निकटचे घरगुती आणि घनिष्ठ संबंध आहेत. अविनाश सरांची
आणखी एक खासियत म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत ते खूपच संवेदनशील आहेत. त्यांच्या मतानुसार शेतकरी हा देशाचा आधार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना ते खूपच मदत करतात. शासकीय दरबारी व्यापाऱ्यांच्या व्यथा मांडून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचं काम अविनाश सरांनी केलं आहे. आम्ही आता आमच्या व्यापारात वेळ संबंधराव साहेबांना पाठीमागे लागलो. साहेबांनी वेळ देऊन आमच्यासोबत मुंबईला पण आले. आम्हाला सर्व्हिसच्या नोटीस आल्यात GST विभागामार्फत. ते आम्ही साहेबाजवळ गेलो तर साहेबांना आम्हाला पूर्ण वेळ देऊन आम्हाला सहकार्य केलं. त्यामुळं असं कुठलंही नाही. माझं हे आपलं एक व्यापाराचं काम आहे आणि कुठलं जरी काम असेल तर साहेब लगेच आमच्यासाठी धावून येत असतात, कायमच असतात. क्लायंट जरी नसलं तरी आपल्याला टेक्निकली काय अडचण असली तरी साहेबाजवळ गेलो तर साहेब हे तुम्हाला म्हणजे ॲज अ फ्रेंड म्हणून तुम्हाला जे चांगला सल्ला आहे ते साहेब कायमच देत असतात. आणि आम्ही पण कुठलीही अडचण जरी असली, व्यापारातली असली किंवा दुसऱ्या कुठल्या कामातली अडचण असली तरी आम्ही साहेबांना फोन करतो आणि साहेबांचा सल्ला घेत असतो. कर सल्लागार म्हटल्यानंतर बऱ्याच गोष्टी लपवतात, पण आमच्यात असं छुपं काहीही नाही आणि त्यांनी तशी आम्हाला सवयी लावलेली नाही. आमचा कंपनीचा कोणताही इव्हेंट असो, अविनाश चव्हाण साहेबाशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही. आपल्या भागातील बरेच कारागीर सोने गलाईच्या व्यवसायासाठी भारतभर विखुरलेले आहेत. त्यांच्याही कराबाबतच्या अनेक अडचणी आहेत. या अडचणी शासन दरबारी सोडवण्याचं काम अविनाश सरांनी केलं आहे. सरांची माझी ओळख व्यवसायाच्या निमित्ताने झाली आणि नंतर त्या ओळखीचं घनिष्ठ मैत्रीत कधी रूपांतर झालं हे कळलंच नाही. सरांच्या बद्दल बोलायचे झाले तर ते एक सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व आहे. सरांशी बोलताना तुम्ही लहान मोठे आहात याची जाणीव ते समोरच्याला अजिबात होऊन देत नाही. अविनाश सरांच्या कामाचा आवाका बघून केंद्र शासनानं जून 2018 मध्ये केंद्र सरकारमार्फत केंद्रीय वस्तू आणि सेवा कर सार्वजनिक तक्रार समितीवर सदस्य म्हणून कोल्हापूर आयुक्तालयाअंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 5 जिल्ह्यावर अविनाश सरांची निवड केली आहे. कर सल्लागार म्हणून तर ते अतिशय व्यवस्थित काम करतातच, पण एक मनुष्य म्हणूनही त्यांचे काही सुंदर विशेषता आहेत. अतिशय मितभाषी, मृदू स्वभावाचे, सगळ्यांशी जुळून घेणारे, प्रत्येकाच्या गरजेकरता म्हणण्यापेक्षा त्याची काही अडचण असेल की त्यांच्या आपण जी एम्पॅथी म्हणतो त्या समोरच्या बाजूच्या दृष्टिकोनातनं त्या माणसाची काही अडचण असेल त्याला कशी मदत करता येईल हाही विचार करणारे असे आमचे मित्र अविनाश चव्हाण. I feel he should continue as he is. He is a gem of a person and I wish him a very, very long life, not only a physical life, a life in his career, a life within his friends and life within his circle where he is the most popular person. आणि असं व्यक्तिमत्व, असा मित्र सगळ्यांना लाभावा हीच देवाला प्रार्थना. जवळजवळ 15 वर्षापूर्वींचा हा परिचय आहे. ते कर सल्लागार म्हणून तर सर्वांना परिचित आहेतच. या क्षेत्रात त्यांनी खूप नावलौकिक मिळवलेलं आहे, पण त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून ते खूप चांगले वाटतात आणि त्यांच्यातलं हे माणूस पण आपल्याला नेहमीच भावतं. इतरांना सतत मदत करणं आणि सतत सहकार्य करणं हा त्यांच्या वृत्तीचा भाग आणि यापुढेही त्यांनी आपली ही वृत्ती किंवा आपला हा गुण असाच जपत राहावा असं आम्हाला वाटतं. अविनाश चव्हाण साहेब एक अतिशय दिलदार आणि दिलखुलास व्यक्तिमत्व. त्यांच्या माझ्या मैत्रीला जरी जास्त लांबी नसली तरी त्यांच्या माझ्या मैत्रीमध्ये अतिशय खोली आहे. मानवी व्यवहार किंवा इतर व्यवहार हे महत्त्वाचे आहेतच, परंतु माणसातली जी गुंतवणूक आहे ती त्यांच्याकडे त्याचा फार मोठा ठेवा हा चव्हाण साहेबांच्याकडे आहे. अविनाश चव्हाण हे अत्यंत उमदे व्यक्तिमत्व, सगळ्यांना मदत करणारे आणि स्पेशली त्यांनी GSTच्या कामामध्ये आमच्या खात्याला खूप मदत केली. त्यांनी तासगाव तालुक्यामध्ये विविध ठिकाणी GSTचे सेमिनार कंडक्ट केले. त्याच्यामध्ये त्यांचा म्हणजे खात्याला खूप मोलाची साथ मिळाली. सर्वांना मदत करणारे, खात्याला वेगवेगळ्या ठिकाणी रिकव्हरीच्या बाबतीत वगैरे त्यांनी खूप मोलाची मदत केलेली आहे. वडिलांचा स्वभाव समाजसेवी असल्यामुळं तोच गुण अविनाश सरांच्या मध्ये सुद्धा
पुरेपूर उतरलेला आहे. वडिलांच्या नावानं म्हणजे प्राचार्य पी.बी. चव्हाण विकास प्रतिष्ठान या नावानं समाज उपयोगी संस्था स्थापन केली आहे. या संस्थेची मुख्य वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे समाजोपयोगी उपक्रमासाठी लागणारा पैसा हा समाजातून गोळा न करता स्वतःच्या मिळकतीतून खर्च केला जातो. साहेबांनी मला फार मदत केली आहे. माझ्या इमानदारीने काम केल्यामुळे मला त्यांनी मला जवळ घेतले. त्यांनी मला सहकार्य केले. कधी कामात कधी रोकटोक केली नाही, कधी त्रास दिला नाही चव्हाण साहेबांनी. मला एक मुलगा एक मुलगी आहे. माझ्या शिक्षणाचा खर्च चव्हाण साहेबांनी पूर्ण उचललेला आहे. त्यांनी मला म्हटले तुझी मुलं जेवढे शिकतात तेवढे शिकू देत, त्यांचा खर्च मी देईन. सरांच्या हरहुन्नरी स्वभावामध्ये एक पैलू असाही आहे की एखादी गोष्ट त्यांच्या मनाला भावली की त्या गोष्टीचा ध्यास घेऊन ती गोष्ट ते पूर्ण करतातच. एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखादं व्यक्तिमत्व असं स्पर्श करून जातं की त्याच्या जीवनाला पूर्ण कलाटणी मिळते. 2013मध्ये असंच एक पॉझिटिव्ह एनर्जीचं वादळ माझ्या जीवनामध्ये आलं. ते म्हणजे आर्किटेक्चर प्रकाश जाधव. प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं आयुष्यामध्ये की आपलं स्वतःचं घर असावं आणि ते कसं असावं त्याचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं असतं. असंच मी एक स्वप्न बघितलं होतं, माझं घर कसं असावं, आणि त्यासाठी मी आर्किटेक्चर प्रकाश जाधव साहेबांची निवड केली. जाधव साहेबांनी माझ्या घराच्या कामामध्ये त्यांच्या टॅलेन्सीचे सर्व स्किल्स वापरले आणि एक अप्रतिम वास्तू तासगावमध्ये त्यांनी उभा केली की ज्या वास्तूने माझी प्रतिष्ठाच नव्हे परंतु आजपर्यंत 2016मध्ये मी त्या घरामध्ये आणि ऑफिसमध्ये शिफ्ट झालो. साधारणतः 25,000 लोकांनी कार्यालय आणि निवासस्थानी वेगवेगळ्या कारणाने भेट दिली. एकही व्यक्ती अशी मला मिळाली नाही की ज्यांनी या घराची आणि ऑफिसची स्तुती केली नाही. पहिला प्रश्न या इमारतीचे आर्किटेक्चर कोण. मला सांगायला अभिमान वाटतो की प्रकाश जाधव साहेबांनी माझ्यासाठी खूप काही करून ठेवले आणि ती शिदोरी आयुष्यभर माझ्यासोबत राहील. मी एक छोटा डिझायनर आहे. मी सरांना काय देऊ शकतो, विशेष काहीच नाही. हो, पण त्यांच्याकडनं घेऊ मात्र खूप शकतो. त्यांचे उदात्त विचार, त्यांचा स्वभाव याच्यातून मला जे काय मिळालं आहे हे मी त्यांना सांगू शकत नाही, ना कुणाला सांगू शकत. ही माझ्या आयुष्याची पुंजी आहे, ती मी आयुष्यभर जपून ठेवेल आणि त्यांचे आणि माझे जे मैत्रीचे संबंध आहे ते माझ्याकडनं दृढ ठेवण्याचा मी प्रयत्न करेल. अविनाशजींचं कार्य, अविनाशजींचा करसल्लागार म्हणून असलेला तिथला व्यवसाय, त्यांनी वेगवेगळ्या घेतलेल्या सामाजिक जबाबदाऱ्या, आत्ता नुकतेच कोल्हापूर कमिशनरेटमध्ये त्यांची झालेली नेमणूक, या सगळ्याचा विचार करता माझ्या नेहमी मनात असं येतं की अविनाशजी हे असं व्यक्तिमत्व आहे की एक संस्कृत श्लोक आठवतो मला, उद्योग साहसम धैर्य बुद्धिशक्ती पराक्रमाः षडेते यत्र वर्तन्ते तत्र दैव सहाय्यकृत. त्याचा अर्थ असा आहे की माणूस उद्योगी असला, माणसात साहस असलं, धैर्य असलं, त्यातलं स्वतःची बुद्धी असली, शक्ती असली की तो कुठलेही पराक्रम करू शकतो. आणि हे 6 गुण ज्यांच्याकडे आहेत आणि त्याप्रमाणे तो त्याचं जो वर्तन ठेवतो त्याला ईश्वर आणि नशीब हे दोन्ही सहाय्यकृत नेहमीच ठरतं. अविनाशजींच्या बाबतीमध्ये मला हे पहिल्यापासून जाणवत आलेलं आहे. करसल्लागार व्यवसायामुळं अविनाश सरांचे अनेक उच्च पदस्थ अधिकारी आणि व्यावसायिक यांच्याबरोबर संबंध आले. फक्त संबंध आले नाहीत तर दिवसेदिवस ते संबंध अधिकाधिक दृढ होत गेले.
माझ्या नोकरीच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून आमचे मित्र अविनाश चव्हाण साहेबांशी माझा अगदी घरगुती संबंध प्रस्थापित झाला. खरं म्हणजे मी त्यावेळेस अगदी नवखा होतो, परंतु ते मला ज्येष्ठ बंधूंसारखे आहेत. मी सांगली जिल्ह्यामध्ये 2002 साली नियुक्ती मला मिळाली आणि त्यानंतर आमच्या प्राणसाहेबांच्यामुळं माझी अविनाश चव्हाण साहेबांशी ओळख झाली. आणि खरं म्हणजे व्यावसायिक कारणासाठी ओळख झाली, परंतु ते व्यावसायिक संबंध न राहता आमचे घरगुती संबंध अगदी प्रस्थापित झाले. मी 2002 साली तहसीलदार पलूस जिल्हा सांगली या पदावर हजर झालो. तेव्हा अविनाश चव्हाण साहेबांचा माझा प्रथम परिचय झाला. एक कर सल्लागार म्हणून संपर्कात आलेलं हे व्यक्तिमत्व हे माझं निरंतर मित्र बनलं. माझ्या अंतर्मनाला गवसणी घालून आपल्या मैत्रीचं रोपटं जे 2002 साली त्यांनी लावलं, आज त्या मैत्रीचा एक वटवृक्ष आहे. आमच्या प्रत्येक सुखदुःख आनंद या प्रत्येक क्षणामध्ये अविनाश चव्हाण यांची मला साथ सोबत आजपर्यंत लाभत आहे. निश्चितपणानं एक मित्र म्हणून असा मित्र मिळण्यासाठी काहीतरी आपलं भाग्य लागतं. कर सल्लागार हा विषय थोडासा सर्वसामान्यांच्या दृष्टीनं आवाक्याच्या बाहेरचा आणि नावडता विषय असतो, की जेणेकरून सर्वसामान्य लोकांची नाळ या विषयाची जोडलेली नसते. त्यानंतर त्याचा सल्ला देणारा जो गृहस्थ आहे तोही तितकाच असमंजस किंवा असामाजिक तत्वाचा असावा असं एक धारणा असते. परंतु अविनाशराव चव्हाण त्याला अपवाद आहेत, कारण त्यांचा लोकसंग्रह, लोकसंपर्क, सामाजिक कार्य हे पाहता ते खरं सल्लागार आहेत का कुठले राजकीय कार्यकर्ते किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत असा प्रश्न पडल्यावर राहत नाही. अर्थात त्यांच्या कामाचा आलेख जो आहे तो गेली 10 वर्षामध्ये मी पाहतो आहे. कर्मधर्म संयोगाने मी सांगलीला पोस्टेड होतो आणि त्यानिमित्तानं त्यांचा आणि माझा परिचय झाला आणि जो नंतर दिवसेंदिवस वाढत गेला. I came across Mr. Avinash Chauhan in the year 2008 when I joined as Joint Commissioner of Income Tax in Shangli. I got introduced through some of my officers and I found him to be a man of acumen, very diligent, laborious and sincere. In fact, he was a person whom could be believed and assigned to any work, and the result was 100% success. आणि यापूर्वी त्यांनी त्यांच्या हातून फार मोठी कार्य झालेली आहेत आणि पुढेही अशीच कार्य त्यांच्या हातून घडून यावीत, त्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की कुठल्याही बाबतीत कागदपत्र असोत किंवा कोणत्याही गोष्ट असो, चुकीचं काम करायचंच नाही हा पायंडा आमच्या कार्यालयाचाही आहे आणि तोच पायंडा चव्हाण साहेबांचाही आहे. आम्ही कागदपत्र व्यवस्थित पाहून काम करतो, कुणाचंही नुकसान होणार नाही याची आम्ही दखल घेत असतो. पण याबाबतीत चव्हाण साहेबांचाही आम्हाला चांगला अनुभव आला की त्यांनी कागदपत्रांमध्ये कुठेही आपल्याला कॉम्प्रोमाइज करायची वेळ येऊ नये याची दखल त्यांनी वेळोवेळी घेतली. त्यामुळं आमची जी मैत्री होती ती अजूनही घट्ट मैत्री किंवा घनिष्ठ मैत्री ही झाली. मला भावलेले अविनाश सर असं म्हणणं संयुक्तिक ठरेल. त्याचं कारण माणसं संभावीत कशी किंवा त्यांच्या प्रत्येक बऱ्या वाईट गोष्टीत खंबीरपणे पाठीशी कसं उभं राहावं हे शिकावं तर अविनाश चव्हाण सरांच्याकडून. चव्हाण साहेबांचं हे एक व्यक्तिमत्व असं आहे की त्यांच्याकडे बैठल्यानंतर एक फुल्ली कॉन्फिडंट पर्सन, कॉन्फिडंट आणि ह्या अर्थार्थी की कारण आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्यामध्ये जे कधी कधी मला असं वाटतं की बाबा हे काम आपण नाही घेतलं तर पण चालेल, पण सरांचा एक कॉन्फिडन्स असा असतो की नाही आपण हे घ्यायचं आणि ते पूर्ण करायचं. हा जो एक सरांचा स्वभाव आहे तो म्हणजे बऱ्याच वेळा सगळ्यांना तो भारावून जातो. दुसरं म्हणजे सरांचं एक हे आहे की खूप अशी त्यांच्याकडे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. पॉझिटिव्ह एनर्जी अर्थानं की कुठलंही काम असो खूप पॉझिटिव्हली घेतात. कुठलंही दडपण जरी आलं तरी ते खूप पॉझिटिव्हली दिसतात. हे एक त्यांच्याकडे महत्त्वाचं तसं सरांच्याकडे एक गुण आहे. तिसरं म्हणजे सरांचं आता राहणीमानावरती जर बोललं तर
राहणीमानामध्ये कुठं कॉम्प्रोमाइज नाही आहे. म्हणजे एकदम त्याने एकदम अप टू डेट, कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे असं कॉम्प्रोमाइज नाही. घर असू दे, ऑफिस असू दे, बाहेर कुठे असू दे, त्यातून आम्ही सुद्धा बरंचसं काही शिकलेलो आहे ॲक्च्युली. पण असं नाही आहे की कॉम्प्रोमाइज म्हणजे असं नाही की पण म्हणजे समजा एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जरी गेले तर त्यांचं जे राहणीमानाची जी पद्धत आहे ती, आणि समजा एखाद्या कुठल्या साध्या खेडोपाडी किंवा गावी जरी गेलं तर तिथली राहणीमानाची पद्धत तिथल्या ह्याच्यानुसार ते हे सगळं ते ॲडजस्ट करून घेणं, हे त्यांना चांगलंच ते ॲक्च्युली निभावून घेऊन जातात. पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर सरांच्याकडे एक असं एक आहे की आपण जे म्हणतो की गुड हॉस्पिटॅबिलिटी. म्हणजे एखादा पाहुणा, एखादा मित्र किंवा एखादा क्लायंट किंवा एखादा कुठलाही गव्हर्नमेंट ऑफिसर किंवा एखादा कुठलाही छोटासा माणूस सरांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जर आला तर सरांच्याकडे एक आहे की त्याला ते खूप चांगली ट्रीटमेंट आणि खूप चांगली त्यांच्याकडे हॉस्पिटॅलिटी असते. आला की त्याला चहा पाणी, किंवा समजा आता आम्ही सुद्धा किती वेळा तर आमचं ओव्हरनाईट ऑडिट चालू असतं की त्याच्यामध्ये कधी असं आम्हाला कंटाळा येणं किंवा हे येणं असं ते कधी जाणवू देत नाहीत. दुसरं आणि एक महत्त्वाचं सरांचं सांगायचं म्हटलं तर सर जसं आता टॅक्स कन्सल्टंट आहेत तसंच एक इव्हेंट मॅनेजर म्हणून सुद्धा ते खूप चांगलं काम करू शकते असं माझं म्हणणं आहे. कारण का बऱ्याचशा आता आमच्या कार्यक्रमामध्ये असू दे किंवा सरांचे कार्यक्रम किंवा बाहेरचे बरेचसे आमचे मित्रमंडळाचे कार्यक्रम असतात, बऱ्याच वेळा ते असं पॉझिटिव्हली त्यांचा एक हे असतो, ॲप्रोच असतो त्याच्यामध्ये, आणि तो कार्यक्रम कसा व्यवस्थित होईल असं त्यांचं जास्तीत जास्त त्यांच्याकडे एक त्यांचं सगळं ते लक्ष देत असतं. आणि हा जो इव्हेंट कसा करायचा हे एक स्किलच त्यांच्याकडे आहे. आणि जर आता मी एक असं सांगतो की समजा सरांचे काका आणि सर जर एकत्र झाले तर यांच्यासारखं इव्हेंट कोण घेणार नाही, असं माझं माझं एक मत आहे. अविनाश सरांच्या मनामध्ये त्यांच्या मित्रांच्यासाठी एक स्वतंत्र वेगळी जागा आहे. त्यांच्यातली रसिकता, चोखंदळपणा, त्यांच्या कामाविषयी असलेली एक निष्ठा, अशा अनेक गोष्टींच्यामुळं हा माणूस मला भावला आणि आमची मैत्री वाढत गेली 10-15 वर्ष ते माझे चांगले मित्र आहेत. आबाच्या लोभसवाने आणि प्रेमळ व्यक्तिमत्वामुळेच किंबहुना त्या स्वभावामुळेच आज हजारोंचा मित्रपरिवार त्याच्याभोवती गोळा झाला आहे. तो मित्रपरिवारही आज 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांना नक्कीच शुभेच्छा देत असेल. आबाच्याबरोबर काम करत असताना अनेक प्रसंग मी जवळून पाहिले. अलीकडचाच प्रसंग म्हणावा तर GSTवर त्यांची केंद्रीय GSTवर तक्रार निवारण समितीवर त्यांची निवड झाली. ती निवड झाल्या त्यांनी पहिली प्रतिक्रिया अशी व्यक्त केली की मला माझ्या इथल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे. शेतकऱ्यांना जो बेदानाला सेस टॅक्स बसतोय, GST बसतोय, तो GST कमी करायसाठी मला काहीतरी करायचं आहे असं म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. पद मिळाल्यानंतर त्या पदाचा समाजासाठी कसा उपयोग समाजासाठी उपयोग करता येईल ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे आबा आहेत. तासगावातल्या ॲडव्होकेट RR पाटील वाचनालयानं त्यांनी तात्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 1 लाख रुपयाची पुस्तकांची ग्रंथभेट जी आहे ती ग्रंथभेट आबानं देऊ केली. सुरुवातीला आम्ही ह्या टॅक्सेशन विभागामध्ये नवीन होतो, आम्हाला याच्याबद्दल फारशी आयडिया नव्हती कारण आम्ही कॉमर्सचे वगैरे विद्यार्थी नव्हतो कधी. तर भीती वाटायची टॅक्सेशन कसं असेल, काय असेल, सेल टॅक्स कसा असेल, इन्कम टॅक्स कसा असेल, आणि एक अनामिक प्रकारची भीती मनामध्ये असायची की आपण याला कसं फेस करू. तर ज्यावेळी चव्हाण साहेबांच्या संपर्कामध्ये आम्ही गेलो त्यावेळी त्यांनी आम्हाला एक अशी अश्युरिटी दिली की तुम्ही बिंदास्त बिझनेस करा, तुमचं प्रोफेशन आहे हे बिझनेसचं प्रोफेशन आहे आणि तुम्ही अकाउंटिंगच्या सेक्शनमध्ये अजिबात लक्ष देऊ नका, जे तुम्ही करताय ते फक्त तुम्ही माझ्याकडे आणून द्या, मी ते सगळं प्रॉपरली करतो. आणि त्याचाच परिणाम आज तुम्ही बघत आहात. एक निसर्गात चांगली नावापाल आलेली कंपनी तुम्हाला आज दिसेल. हे केवळ त्यांच्या त्यावेळच्या सजग सल्ल्यामुळे. त्याने एका छोट्या ऑफिसमध्ये स्मॉल ऑफिसमध्ये ऑफिस स्टार्ट केलं होतं एका छोट्या खोलीमध्ये, आणि तिथून त्यांच्याबरोबर त्यांचा ऑल टाईम गोल नेहमी हाय असायचं, विजन मोठी असायची. सातत्याने त्यांच्या सानिध्यात, त्यांच्या फॅमिलीच्या सानिध्यात राहिल्यामुळं माझी पण विजन हाय झाली आणि मी घडलो, तसा घडत गेलो. आणि मी माझ्या लाईफमध्ये ही जी झेप घेऊ शकलो त्याला बिगेस्ट रिझन आहे की अविनाश चव्हाण आणि प्रिन्सिपल PB चव्हाण फॅमिली. सरांच्याबद्दल जर बोलायला गेलं तर शब्द अपुरे पडतील. एक असं व्यक्तिमत्व की जे सदा हसत असतं, एक चेहऱ्यावरती उत्साह, कॉन्फिडन्स ह्याचं जर कॉम्बिनेशन बघायला गेलं तर माझ्या मते सांगली जिल्ह्यातले टॉप 5 व्यक्ती काढले तर पहिल्या 5 मध्ये अविनाश सरांचा नंबर निश्चित येईल. समोरच्या व्यक्तीला आदर देणं, भलं तो शिपाई असू देत किंवा क्लास 1 अधिकारी असू देत, सगळ्यांशी सन्मानानं वागणं,
सगळ्यांना आदरपूर्वक वागणूक देणं, असे भरपूर गुण सरांच्याकडून शिकण्यासारखे आहेत. ॲक्च्युली तुमचे आमचे जरी सर असले तर माझे वैयक्तिक ते दादा आहेत. कारण का कॉलेजमध्ये असतानाच आमचे जे सर होते, मित्र होते, ते आम्हाला सख्खे भाऊ समजत होतो आणि सख्या भावाच्या पेक्षा सुद्धा स्नेह त्यांच्यात आणि माझ्यात आहे. अविनाश सरांच्या या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये सर कितीही व्यस्त असले तरी आपला जास्तीत जास्त बहुमूल्य वेळ कुटुंबासाठी देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. लग्न झालं, एकत्र कुटुंब पद्धती, माहेरी आई वडील भाऊ बहीण 5 जणांचं कुटुंब. इथं आल्यानंतर जॉईंट फॅमिली म्हणजे असा समज होता की चला बाबा 2 भाऊ आहेत, हे आहेत. इथं आल्यानंतर लग्नाच्या आधी जी उणीव राहिली होती, चुलत्यांबरोबर राहायची किंवा माणसांच्या सोबत राहायची, ही जी उणीव राहिली होती ती लग्न झाल्यानंतर भरून निघाली. मग जसं रुळत गेलो तसं एक एक लक्षात येत गेलं की माणसांच्या बरोबर कसं राहिलं पाहिजे. म्हणजे तात्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही वाटचाल करत आलो. पण जॉईंट फॅमिलीमध्ये बऱ्याच वेळा असे प्रसंग असतात की कितीही नवऱ्याला वाटत असेल की आपण बायकोला साथ दिली पाहिजे त्या वेळात किंवा तिचं बरोबर असेल तर त्यावेळेला त्यांनी घरच्यांची बाजू घेतलेली आहे. पण ह्याचा मला अभिमान आहे की असू देत, म्हणजे जे काय आहे तो त्यांचा मूळ स्वभाव आहे. म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा किंवा माझ्या ह्याच्यापेक्षा खूप ते सुख देतात व्यवस्थित, मुलांचं माझ्या सगळं बघतात, ह्यातच आनंद आहे. आपल्याकडे पूर्वी असं म्हटलेलं आहे, पूर्वजांनी असं लिहिलेलं आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, त्याची पत्नी, की तिच्या सहकार्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. माझी ही स्टोरी तशीच आहे. माझी पत्नी सविता, माझ्या आयुष्यामध्ये तिनं माझी काय काळजी घेतली हे मी व्यक्त नाही करू शकत. माझी 2 मुलं सायली आणि साई. ॲक्च्युली वडील आणि माझं कुटुंब, मुलं, माझे भाऊ, माझी पत्नी, ह्यांच्याकडे बघितलं ना की मी मोटिवेट होतो. मला मोटिवेशनसाठी बाहेर कुठं जावं लागत नाही. माझी मुलगी सायली मला तिनं सांगितलं की पप्पा तुम्ही जे ठरवाल, तुमची काय अपेक्षा, मी काय व्हावं ते मी होणार. मुलगा साई प्रसाद रोज 110 किलोमीटर प्रवास करतो. संजय घोडत इंटरनॅशनल स्कूलमध्ये रोज जातो. संध्याकाळ आल्यानंतर खूप वाईट वाटतं त्याला बघितल्यानंतर. मी त्याला विचारतो, खोटं उसणं अवसानं, साई आर यू फ्रेश? तो बोलतो पप्पा येस आय एम फ्रेश. हाऊ इट इज पॉसिबल? लढतोय, ह्या लहान वयात लढतोय. नोव्हेंबरमध्ये नासाला जाऊन आला. 14 दिवस अमेरिकेमध्ये वास्तव्य करून नासामध्ये जाऊन आला. खूप मोटिवेशन, मुलांचं मोटिवेशन मला इतकं आहे की तात्यांचं नाव, मी त्यांना एकच सांगितलं की आपल्या आजोबांचं नाव परत एकदा या समाजामध्ये, यस, पी चव्हाणांची नात, पी चव्हाणांचे नातू असं नाव निघायला पाहिजे. पप्पांच्याबद्दल बोलायचं झालं तर लहानपणापासूनच त्यांनी खूप लाड केलेत माझे. आणि जसं जसं मोठं होईल तसं पण मी खूपच, म्हणजे त्यांनी माझ्यावर प्रेम केलं, आमच्या फॅमिलीवर प्रेम केले. मी माझ्या डोळ्यांनी बघितले त्यांना स्ट्रगल करताना. आम्ही तासगावमध्ये गावात राहायला गेलो. त्याच्यानंतर ते आमच्या शिक्षणासाठी कोल्हापूरला शिफ्ट झाले. त्यावेळी कोल्हापूरवरून तासगावला ते रोज अपडाऊन करायचे. तेव्हा घराचं बांधकाम चालू होतं. तेव्हा मी साई, मम्मी आम्ही डोळ्यांनी बघितले की ते किती कष्ट करतात आमच्यासाठी. त्यानंतर पण ते मध्ये आजारी पडले. त्यावेळी पण पुण्याला ॲडमिट होते. त्यावेळी पण त्यांनी स्वतःहून त्या आजारातून बाहेर आल्याने त्यांनी एवढं मोठं घर उभं केलं, एवढा मोठा बिझनेस उभा केला. आणि आता पण मी पण CA करते. मी CA फायनलला आहे. तर त्यांच्या प्रोफेशनमध्ये येऊन मला खूप आनंद आहे आणि मी खूप प्राऊड आहे की मी पण त्यांच्या प्रोफेशनमध्ये आहे. आणि ही इज माय आयडॉल अँड आय विश हिम हॅपी बर्थडे.
अँड गॉड ब्लेस हिम. थँक्यू. विश यू हॅपी बर्थडे पप्पा. 51st बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा. यू मे गेट 100 years लाईफ. अविनाश माझा पुतण्या, प्राचार्य पी चव्हाण माझे सर्वात थोरले बंधू. शिक्षणाच्या निमित्तानं मी त्यांच्याबरोबर कायमच राहिलो. त्यामुळं हे बंधूंची सर्व मुलं आणि मी पहिल्यापासूनच एकत्रितरित्या एकमेकाचं जीवन आम्ही जवळून पाहिलेलं आहे. अविनाशचे 2 गुण मला नेहमीच भावले. एक या ठिकाणी त्याची जिद्द आणि दुसरी चिकाटी. आज चिकाटीच्या जीवावरच 1995 साली त्यांनी चालू केलेलं ऑफिस आणि आजचा काळ पाहिला, आजचं ऑफिस पाहिलं तर या ठिकाणी फार मोठी त्यानं गरुड भरारी मारल्याचं आपल्याला दिसून येतं. आज ऑफिसमध्ये येणारा प्रत्येक जणाला हेवा वाटतो, एवढं मोठं हे कार्य, एवढं मोठं हे ऑफिस, हे कसं काय शक्य झालं. त्याच्या पाठीमागं केवळ आणि केवळ त्याची चिकाटी आहे. एखादं काम त्यानं जर मनावर घेतलं तर ते झाल्याशिवाय तो कधीच थांबत नाही. अत्यंत हुशार, सगळ्या कुटुंबियावर आणि इतर नात्यावर प्रेम करणारे, गरजू विद्यार्थ्यांना किंवा इतर ह्यांना सर्व शैक्षणिक मदत, वडिलांच्या नावाने विकास प्रतिष्ठान काढून अपंग मुलांना सायकल वाटप, पुस्तकांचे वाटप आणि सगळ्यात दुसरी आठवणीची गोष्ट 1915 साली माझ्या मुलाचा अपघात झाला. त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा अपघात हॉस्पिटलमध्ये पोचले आणि त्यात माझा मुलगा निधन पावला. परंतु आबांनी त्यातून आम्हाला असं सावरलं की आज सलग 4 वर्ष होऊन गेले, आबा त्याची आठवणसुद्धा येऊन देत नाहीत आणि एवढं काय आमच्यावर प्रेम करतात. माझ्याबरोबर इतर गरीब विद्यार्थी असू देत, काही अडचणी असू देत, प्रत्येकाला नेहमी कामात मदत करणारे. तसंच त्यांनी या गोष्टीचं सातत्यानं भान ठेवलंय की ऑफिस कधीच घरी जात नाही आणि घर कधीच ऑफिसमध्ये येत नाही. घरामध्ये असताना त्यांच्या दिनक्रमामध्ये कधीच बदल होत नाही. कुटुंबातील सर्व सदस्यांना, नातेवाईकांना, मित्रांना ते पुरेपूर वेळ देतात आणि त्याचबरोबर आपले स्वतःचे छंदही मनापासून जोपासतात. अविनाश सरांना नेहमी असंच वाटत आलेलं आहे की मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळावं. त्यासाठी ते दिवसाची रात्र करतात आणि याचाच एक भाग म्हणून आपल्या मुलीमध्ये ते भारतातील एक टॉपमोस्ट CA झालेचं बघतात आणि याचीच तयारी ते मुलांच्या लहानपणापासून करतात. खरं तर चांगली परिस्थिती आणि संधी असून सुद्धा मोठ्या शहराचा मोह टाळून व्यवसायाला अनुकूल वातावरण नसतानाही फक्त वडिलांच्या इच्छेखातर तासगाव या राहत्या ठिकाणीच सुंदर भव्य वास्तू आणि ऑफिस अविनाश सरांनी उभं केलं आहे. अविनाश सर, जगात करोडो लोक आहेत, पण तरीही तुम्ही जन्माला आलात
कारण देव तुमच्याकडून काही अपेक्षा करतोय जी करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही. स्वतःची किंमत करा. सर, तुम्ही खूप मौल्यवान आहात.